सातारा येथील समर्थ सदन येथे सुरू असलेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्यामध्ये कुंकुमार्चन करण्यासाठी महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये ललिता सहस्त्रनाम पठण करत सातारा शहर परिसरातील सुमारे 200हून अधिक महिलांनी देवी मूर्तीला वैयक्तिकरित्या कुंकुमार्चन केले। या कार्यक्रमासाठी वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोर व प्रसाद शास्त्री लिमये यांनी ललिता सहस्त्रनामाचे पठण केले। सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या कीर्तनमालेत पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण संदीप बुवा मांडके यांनी शिव आणि शक्तीचा जागर काय आहे आणि शिव आणि शक्ती कशी अभिज्ञ आहे याचे सुरेख निरूपण केले। यावेळी मार्गदर्शन करताना मांडके बुवा म्हणाले की हा याग सोहळा स्त्री शक्तीचा जागर करणारा आहे। स्त्रीच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात। शक्तीची मर्यादा ही शक्तीने सांगून दिली असून ती अमर्याद आहे। शिव शक्तीविना अर्धा अधुरा आहे। शक्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। पुरुषातही जी शक्ती असते तिला आपण ऊर्जा म्हणतो। शक्तीचा सदुपयोगही होतो आणि दुरुपयोगही होतो। गर्व ज्यांच्या अंगी आहे तो शक्तीद्वारे विघ्न संतोषी काम करतो, मात्र अंगी अहंकार नाही। असे उदाहरण म्हणजे पवनपुत्र हनुमान व समर्थ रामदास स्वामी। समर्थांनी या शक्तीचा सदुपयोग करून संपूर्ण मानवी जीवन कसे असावे याबद्दल बहुमोल मार्गदर्शन दासबोधातून केले। शक्ती ही संरक्षण करणारी असते आणि मारक ठरणारीही असते। शक्ती आणि युक्ती ही विद्या उपयोगी केली तर जीवन समृद्ध बनेल। या कार्यक्रमात संवादिनीवर साथ बाळासाहेब चव्हाण यांनी केली तर तबला साथ विश्वनाथ पुरोहित यांची होती। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेले 3 दिवस इथे कार्यक्रम चालू आहे। उद्या सकाळी शतचंडी यागाशी पूर्णाहुती आहे। सर्व समर्थ भक्त सातारावासीय इथे गेले 3 दिवस या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेतच आहे। पण तरीही जे उर्वरित भक्त असतील त्यांना आग्रहाची विनंती आहे की उद्या पूर्णाहुती आहे, त्या पूर्णाहुतीसाठी अवश्य हजर राहावे ही समर्थ सेवा मंडळातर्फे आग्रहाची विनंती। जय जय रघुवीर समर्थ। नमो गुरुभ्यो नमः। श्री गणेशाय नमः। या ठिकाणी आज समर्थ सेवा मंडळ या माध्यमाच्या द्वारे 3 दिवसाध्य शतचंडीचा जो सोहळा आहे तो सोहळा कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। काल प्रथमतः सकाळी पुण्यावाचन, गणपती पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध ह्या सर्व गोष्टी काल सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्व या ब्रह्मवृंदांच्या सहकार्यानं पार पडल्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपण मांडणी जी केलेली आहे ही ब्रह्मादी मंडळाची मांडणी, त्याचबरोबर देवीचा मुखवटा, त्यानंतर नवग्रहाची स्थापना, सप्तशती यंत्र व ब्रह्मादी मंडळ हे या ठिकाणी देवता या सकाळच्या सत्रामध्ये मांडणी करून या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे। नंतर या दुपारच्या सत्रामध्ये या ब्रह्मवृंदांनी काल 50 सप्तशतीचे पाठ वाचन, त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये 50 सप्तशती पाठाचं वाचन, या 2 दिवसामध्ये सप्तशतीचे 100 पाठ या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। कालच्या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी कुंकुमार्चन हा सर्व महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी या कुंकुमार्चनचा या लाभ घेतलेला आहे। आज या ठिकाणी पाठाची संख्या पूर्ण होते। उद्याच्या 3ऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण 10 पाठाचं हवन या ठिकाणी करतोय। शतचंडीचे 100 पाठ, त्याचप्रमाणे 10 पाठाचं हवन हा सर्व जो योग आहे या 3 दिवसाच्या या शतचंडीच्या माध्यमातून हा सातारकरांनी आजपर्यंत दिलेला मोठा लाभ आहे। त्याचबरोबर त्या या ठिकाणी या सर्व भक्तांनी, समर्थ भक्तांनी, महिला वर्गांनी, त्याचबरोबर सातारमधल्या वेगवेगळ्या या ठिकाणी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे। असाच लाभ या ठिकाणी उद्या उत्स्फूर्त संख्येने सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व या सर्व गोष्टीचा त्यांनी प्रसाद घ्यावा व लाभ घ्यावा हे समर्थ सेवा मंडळ त्याचबरोबर सर्व ब्रह्मवृंद यांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो।